पाहूया, नाशकामध्ये भावली धरणावर पर्यटनाकरता गेलेल्या पर्यटकांवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती। या प्रकरणी 7 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। इगतपुरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। सध्या मोबाईल फुटेजच्या आधारे चौकशी सुरू आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवत ही कारवाई करण्यात आली। पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केलं तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले, आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे। मुलं ते अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय, पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आपले इथले इगतपुरीचे बळक साहेब त्यांनी सहकार्य केलं, आणि आपल्या त्या मॅडम SP विमल मॅडम त्यांनी पण खूप सहकार्य केलेले। पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आणि आगामी दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या कारवाईमध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुसं, धारधार हत्यारं आणि 1,47,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या टोळीनं महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये तब्बल 20 गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे। आरोपींवर 50हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। या टोळीच्या माध्यमातून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। या आरोपींनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये संगमनेर, अहिल्यानगरमध्ये संगमनेर, नेवासा, लोणी, अंबेजोगाई बीड, निजामाबाद तेलंगणा, माकलूर तेलंगणा, निर्मल पोलीस स्टेशन तेलंगणा, आरमूर तेलंगणा, तळोजा नवी मुंबई अशा ठिकाणी 20 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहेत। हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याचबरोबर या सदर आरोपींवरती महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यामध्ये 50 पेक्षा जास्त हे गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर त्यामुळे दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या या सर्व 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे।